Find equivalent resistance of this combination. Find equivalent resistance. Equivalent resistance आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि कॉम्बिनेशन जे आहे ते या पद्धतीने इट इज लाईक दिस. सगळ्यांना दिसते का व्यवस्थित? हो. Find equivalent resistance between point A and B. All resistances are like this: 4 ohm, 2 ohm, 1 ohm, 1 ohm. This is 1 ohm, 3 ohm, 4 ohm. Okay, 9 and 5. This is 9 ohm and this is 5 ohm. Equivalent resistance आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता याचे सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम काढायची काय आवश्यकता नाहीये. सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम देखील काढू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त डायरेक्ट देखील आपण सोडवू शकतो. डायरेक्ट कसं सोडवू शकतो बघा. आता इथं बघा, हे 3 जे आहेत 1, 1 आणि 1 हे कसे आहेत तुम्हाला दिसतंय? 1 आफ्टर अनदर जोडलेत ना, आणि हे तिघे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत आणि सिरीज मध्ये असल्यामुळे याचा इक्विव्हॅलंट तिघांचा इक्विव्हॅलंट किती होणार आहे? 3 ओहम होणार. ठीक आहे. याच्यानंतर आता या 2 पॉइंट मध्ये, हे जे 2 पॉइंट मी दाखवलेले आहेत, या 2 पॉइंट मध्ये इथं किती आहे? 5 आणि या साईडला किती आहे? 3. 5 आणि 3 कसे आहेत सांगा जरा. जरा काहीतरी बोलला तर बरं होईल. पॅरलल. हा, पॅरलल आहे. ओके, आणि पॅरल असल्यामुळे त्याचा इक्विव्हॅलंट किती होणार आहे दोघांचा? तर इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. R1 इंटू R2 म्हणजे 15, R1 प्लस R2 म्हणजे 8 येणार. 15/8 झाला. ठीक आहे. हा कशाचा झाला? एवढ्या कॉम्बिनेशनचा झाला 15/8. ठीक आहे. आता इथला 15/8, 2 आणि 3 हे कसे आहेत? हे तिघे जण परत काय आहेत? सिरीज मध्ये आहेत. लक्षात घ्या. 2 या सगळ्याचा आला 15/8 आणि 3 सिरीज मध्ये. मग या सगळ्यांची काय करावं लागेल? मला ऍडिशन करावं लागेल. 2 प्लस 3 प्लस 15/8. ओके, सगळा डिनॉमिनेटर 8 करायचा झाला तर 16/8 प्लस 24/8 प्लस 15/8 म्हणजे टोटल किती होणार बघा? 55/8. 55/8 येणार. हा 55/8 कुठपर्यंत आला? इथपर्यंत आला. लक्षात घ्या, इथपर्यंत. इकडचा पार्ट 2, 3 आणि 15/8. कारण 2, 15/8 आणि 3 हे सिरीज मध्ये आहेत. लक्षात घ्या. 55/8. आता 55/8 आणि 9 हे कसे आले? परत पॅरल मध्ये. आणि त्याच्यामुळे इक्विव्हॅलंट काढण्यासाठी काय करावं लागेल? 55/8 इंटू 9 डिवायडेड बाय 55/8 प्लस 9. R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. ओके, म्हणजे किती होणार आहे आता? न्यूमरेटरला 495 डिवायडेड बाय 9 होणार आणि डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 9s are 72. 72 प्लस 55. 127/9 येणार. सो 9 9 गेट कॅन्सल आणि 495 डिवायडेड बाय 127 होणार आहे. हा कुठपर्यंत झाला? अप टू 9 पर्यंत. ठीक आहे. अप टू 9 पर्यंत ह्या सगळ्या राईट हँड साईडचा जो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आलाय तुमचा, तो किती आलाय? 495 डिवायडेड बाय 127 आलाय. ठीक आहे. आणि त्याला हा 4 आणि हा 4 कसे आहेत? सिरीज मध्ये.
जे 4 + 4 किती येणार 8 आणि हा 495/127 यांची ऍडिशन करावी लागेल आपल्याला. सो 495 प्लस क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 127 × 8 करावं लागेल. किती येणार? टोटल ऍडिशन किती होते? 1511 1511/127 1000 1511/127. हां 1511/127. दिस इज द फायनल आन्सर. ओके, बुक मध्ये देखील एवढंच आलेलं आहे. याची सिम्प्लिफाईड अरेंजमेंट काढून देखील बघूया आपण कशी येते. सिम्प्लिफाईड अरेंजमेंट तर अरेंजमेंट अशी आहे ना ही. ते काढायची ऍक्च्युली गरज नाही, कारण डायरेक्ट हे सॉल्व्ह होत आहे. तरी पण एकदा ट्राय करूया. देर आर 2 points, point A and point B. Okay, point A and point B. 3 सलग. हां आता A आणि B च्या जवळून चालू करूया जोडायला. R1चं एक एंड A ला जोडलंय. R1चं दुसरं एंड B ला नेण्यासाठी आपल्याला R8 आणि R7 मधूनच जावं लागेल. त्याच्यामुळे आपल्याला हे 3 सिरीज मध्ये जोडावं लागणार. लक्षात येते? हे R1, R8 आणि R7 झालं तुमचं. काय केलं लक्षात आलं का? हे बघा, तुम्हाला A to B सगळे रेझिस्टन्सेस जोडायचे आणि सगळ्यात अगोदर कुठला रेझिस्टन्स घ्यायचा? A किंवा B च्या सगळ्यात जवळचा रेझिस्टन्स घ्यायचा. ओके, तर R1 किंवा R7 सगळ्यात क्लोज आहे. R1चं एक एंड A ला गेलं आणि प्रत्येक रेझिस्टन्सचं काय करायचं आहे तुम्हाला? एक एंड A ला न्यायचं आहे तर दुसरं एंड B ला न्यायचं आहे. आणि B ला नेण्यासाठी शॉर्टेस्ट पाथ बघायचा, कारण R1चं दुसरं एंड जे आहे ते B ला जाण्यासाठी R8, R7 मधून जाऊ शकतं किंवा R2, R9, R6, R7 मधून B ला जाऊ शकतं. तर शॉर्टेस्ट पाथ सुरुवातीला काढायचा आहे. म्हणजे हे 3 रेझिस्टन्सेस आपण ड्रॉ केलेले आहेत. आता नेक्स्ट बघूया R2. R2चं एक एंड कुठं आहे बघा? R1 आणि R8 च्या मध्ये आहे. R1 आणि R8 च्या मध्ये, म्हणून मी इथं काढणार त्याला. दॅट इज R2. एक एंड झाला R2चं. आता दुसरं एंड बघा, दुसरं एंड B कडे, म्हणजे हे थोडक्यात A कडे गेलेलं आहे R2चं. R1 मधून याला गेलं. R2चं एक एंड R1 मधून याला गेलेलं आहे. दुसरं एंड R9, R6 मधून R7 मधून B ला जाणार. लक्षात येते? R9, R6 आणि R7 मधून B ला जाणार. हे असं होणार आहे. ओके, R2चं एक एंड जे आहे ते A ला गेलेलं आहे. A ला R1 मधून A ला गेलेलं आहे आणि दुसरं एंड जे आहे ते R9, R8 आणि R7 मधून B ला. R9, R6, R7 मधून B ला. हे पण संपले. आता R3
एक एंड जे आहे ते कुठं R2 R9 च्या मध्ये आहे. R2 R9 च्या मध्ये एक एंड आहे. आहे तुमचा R3. आता त्याचं दुसरं एंड जे आहे ते R4 R5 मधून इथं R9 आणि R6 च्या मध्ये येणार, बरोबर आहे ना? दुसरं R9 आणि R6 च्या मध्ये, म्हणजे इथं कुठेतरी येणार R9 R6 च्या मध्ये. हे तिघे जण येणार आहेत. इट इज R4 अँड R5. म्हणजे याची सिम्प्लिफाईड अरेंजमेंट असं काढून देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग आता याच्यामध्ये बघा परत R3 R4 R5 हे आपण सुरुवातीला सिरीज घेतले होते, ते सिरीज मध्ये हे सिरीज काढला की याचं काय करायचं, याच्या बरोबर पॅरलल घ्यावं लागणार. हे पॅरलल झालं की पॅरल घेतलं की या सगळ्याचा इथे इक्विव्हॅलंट काहीतरी आला की परत हे तिघे काय होणार आहेत, सिरीज मध्ये येणार. हे तिघे सिरीज मध्ये आले की याच्या बरोबर परत काय होणार आहे, पॅरल मध्ये जाणार. आणि फायनली परत सगळ्याचं काय येणार आहे, सिरीज येणार आहे. असं ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. आणि ते मग अशा आपण सॉल्व्ह केलेलं आहे. कुणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? डाऊट असेल तर विचारा. ओके, चॅट करण्याऐवजी बोललं तर बरं होईल जरा. No, sir. No doubt, sir. No, sir. नेक्स्ट अरेंजमेंट बघूया मग आता. Okay, sir. A, B, 6, 9 and 12. 6 ओहम, 9 ओहम, 12 ओहम. ओके. हा, तर मला आता सांगा याचा इक्विव्हॅलंट किती येईल? खूपच अवघड क्वेश्चन आहे, कुणाला जमेल असं वाटत नाही. 6, 9 आणि 27. रिझन सिरीज मध्ये आहे. यालाच फक्त मी आता असं करतो. आता सांगा इक्विव्हॅलंट किती येणार? याचा आन्सर आर इक्विव्हॅलंट येणार 21 ओहम. त्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळी आपण असं जोडतोय त्यावेळी ए पॉइंट इथं आलाच, पण हे डायरेक्ट कनेक्शन म्हणजे ए पॉइंट इथं पण आला. आता एखाद्या रेझिस्टन्सला दोन्ही साईडला एकच पॉइंट येत असेल, म्हणजे सेम पोटेन्शियल येत असेल दोन्ही पॉइंटला. ओके, एकच पॉइंट येणं म्हणजे दोन्ही साईडला सेम पोटेन्शियल येणं, असा झालं की त्याला काय म्हणायचं, शॉर्ट सर्किट म्हणायचं. दिस इज कॉल्ड ॲज शॉर्ट सर्किट. दोन्ही साईडला एकच पॉइंट येत असेल तर. आणि असे रेझिस्टन्सेस आपण सर्किटमध्ये कन्सिडर करत नाही. म्हणजे ए आणि बी मध्ये राहिले किती, 9 आणि 12च राहिले, आणि दोघे सिरीज मध्येच तुम्हाला दिसत आहेत. ए पॉइंट इथं आलाय ना तुमचा आणि बी पॉइंट इथं आला. सो ए आणि बी मध्ये रिझल्टंट किती येणार, 21 येणार. लक्षात येत आहे? सर परत सांगा. हा, तर याच्यामध्ये लक्षात घ्या, ज्यावेळी या पद्धतीचे आपण अरेंजमेंट, म्हणजे एखाद्या रेझिस्टन्सला असा बायपास दिलेला असेल, डायरेक्ट कनेक्ट केलेला असेल, ठीक आहे, तर हे बघा ए पॉइंट इथं आहे, तर ए पॉइंट या पाथवर मी कुठेही लिहू शकतो, इथं पण एच पॉइंट येणार, कारण इथं रेझिस्टन्स नाही. रेझिस्टन्स नसेल तर त्या संपूर्ण पाथला पोटेन्शियल काय येतं तेवढंच येतं. म्हणजे लेफ्ट हँड साईडला जेवढं पोटेन्शियल येणार, 6 हा जो 6 ओहम आहे त्याच्या LHS ला जेवढं व्होल्टेज येणार आहे तेवढंच RHS ला डायरेक्ट व्होल्टेज येणार. ओके, म्हणजे या रेझिस्टन्सच्या दोन्ही साईडला सेम व्होल्टेज आहे, त्याच्यामुळे या रेझिस्टन्स मधून करंट फ्लो होणारच नाही. त्याच्यामुळं सर्किटमध्ये हा रेझिस्टन्स कन्सिडर करायचा नाही. हा जो रेझिस्टन्स आहे याला काय म्हणायचं, शॉर्ट सर्किट रेझिस्टन्स म्हणायचं. हा जो रेझिस्टन्स केलाय, काय केलाय, शॉर्ट सर्किट केलाय. अशी जर अरेंजमेंट दिसेल
आपल्याला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कुठला काढायला सांगितलाय? पॉईंट ए आणि बी मधला. आता 6 ओहम हा का आहे? ए आणि ए मध्येच आहे, ए आणि बी मध्ये नाहीच आहे, आणि त्याच्यामुळे हा रेझिस्टन्स मला कन्सिडर करून चालणारच नाही. ओके, सो इक्विव्हॅलंट येणार आहे 9 + 12 म्हणजे 21 ओहम येणार इक्विव्हॅलंट. ओके, या पद्धतीनं. सपोज याच्यामध्ये मी असं सांगितलं, what is equivalent resistance between A and B? फक्त 12 येणार, बरोबर आहे ना? कारण 6च्या लेफ्ट हँड साईडला एच येते आणि 9च्या राईट हँड साईडला एच येते, म्हणजे 6 आणि 9 हे दोन रेझिस्टन्स ए आणि एच्या मध्येच आहेत. ए आणि बी च्या मध्ये रेझिस्टन्स, त्याने इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कुठला काढायला सांगितलाय? बिटवीन ए अँड बी. मग ए आणि बी च्या मध्ये रेझिस्टन्स किती राहणार? फक्त 12च राहतोय ना. पॉईंट ए इथं चला तुमचं डायरेक्टली. ठीक आहे, याला थोडं असं केलं, आता किती येणार? 6. All is parallel. हा, आता बघा, ए पॉइंट जो आहे तो तुमचा इथं आला, बरोबर आहे ना, या डायरेक्ट पाथमुळे. बी पॉइंट बघा, इथं आणखी एक डायरेक्ट पाथ आहे, याच्यामुळे काय होणार आहे? बी पॉइंट तुमचा इथं पण येणार, दिसतंय ना? हा, आता बी पॉइंट इथं आला. आता बघा 6 ओहम, त्याने काय सांगितलंय? फाइंड इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी. ओके, 6 ओहम कसा आहे? ए आणि बी च्या मध्ये. ठीक आहे, 9 ओहम कसा आहे? ए आणि बी च्या मध्ये. 12 ओहम कसा आहे? 12चं पण एक एंड ए ला, दुसरे एंड बी ला आहे ना डायरेक्ट. मग आता काय होणार सांगा? हे तिघे पॅरलल, म्हणजे हे दिसायला जरी सिरीज असलं तरी असं हे डायरेक्ट असे पाथ काढले तर हे पॅरलल कॉम्बिनेशन होते, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे इक्विव्हॅलंट येणार आहे 1/9 + 1/6 + 1/12 = 1/RP. डिनॉमिनेटर किती करूया? 72. सो इक्विव्हॅलंट येणार आहे RP = किती येणार? 72/26 ओहम. That is answer. Any doubt in this case? नेक्स्ट अरेंजमेंट बघूया मग. There is a circle like this.
this is point A, this is point B, and resistances are all are 8 ohm. Equivalent resistance between A and B किती आहे? सांगता येते काय? याची सिम्प्लिफाईड डायग्राम काढूया. ओके, सिम्प्लिफाईड डायग्राम कशी येणार? दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी. ओके, आता बघा ए पॉइंट इथं आहे म्हणजे हे डायरेक्टच पाथ आहे ना. सो दिस इज पॉइंट ऑल्सो ए, दिस इज ऑल्सो पॉइंट ए, दिस इज ऑल्सो पॉइंट ए, दिस इज ऑल्सो पॉइंट ए. बघा ऑल आर 8 ओहम ना. आता फॉर एक्झाम्पल हा फर्स्ट रेजिस्टन्स कुठं आहे? ए आणि बीच्या मध्ये आहे. हा कुठं आहे? ए आणि बीच्या मध्येच आहे. हा कुठं आहे? ए आणि बीच्या मध्येच आहे. आणि शेवटचा ए आणि बीच्या मध्येच आहे. सगळे पॅरलच आहेत ना. त्याच्यामुळं जर प्रत्येकी 8 8 8 8 असेल तर पॅरल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं? 8 डिवायडेड बाय जेवढे नंबर असतील तेवढे. सो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ पॅरल कॉम्बिनेशन इज 2 ओहम. 2 ohm. 2 ohm. करेक्ट. 2 ohm. Next, suppose one arrangement is like this.
So this is point A, this is point B. सगळ्यांना डायग्राम दिसते व्यवस्थित? So this is suppose 8 ohm, this is 6 ohm and this is 3 ohm. Equivalent resistance किती येणार between A and B? काय सांगता येईल? त्याचं सिम्प्लिफाईड सर्किट तुम्हाला ड्रॉ करावं लागेल अगोदर. हे बघा, हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट ए स्ट्रेट लाईन मुळे इथं जाणार, हे लक्षात येते. त्याच्यानंतर हा पॉइंट जो आहे तो ए पण नाहीये किंवा बी पण नाहीये, लक्षात घ्या. याला मी तिसरंच नाव देतो. हा पॉइंट, या पॉइंटला सी नाव देतो. सी पॉइंट इथं पण येणार किंवा सी पॉइंट इथं पण येणार. हे डायरेक्ट कनेक्शन असं आहे ना इकडून, दॅट इज पॉइंट सी. मग काय करतो आता, इक्विव्हॅलंट बिटवीन ए अँड बी काढायला सांगितलंय त्याने. ए अँड बी, सी पॉइंट मध्ये एक टाकतो मी, ओके, कारण तिथे एक्स्ट्रा एक पॉइंट आहे, सी आहे. आता पहिला 8 ओहम रेझिस्टन्स कुठे आहे सांगा? 8 ओहम बी आणि सी च्या मध्ये, म्हणजे इथे येणार. 6 ओहम कुठं आहे? ए आणि सी च्या मध्ये, ठीक आहे. आणि 3 ओहम कुठं आहे? ए आणि सी च्या मध्येच आहे. ओके, सो हे जी डायग्राम आहे याची सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम ही अशी होणार आहे. ओके, पहिला 8 ओहम जो आहे तो बी आणि सी च्या मध्ये आहे, इथं आहे. 6 ओहम जो आहे तो ए आणि सी च्या मध्ये आहे, आणि पुढचा 3 ओहम ए आणि सी च्या मध्येच आहे. म्हणजे बघा, 6 आणि 3 पॅरल मध्ये येणार आणि 8 त्याला सिरीज मध्ये येणार. 6 आणि 3 चा इक्विव्हॅलंट किती येणार रे? 6 into 3 divided by 6 plus 3, 2 येणार ना. 2 आणि 8 सिरीज मध्ये, 2 सो इक्विव्हॅलंट येणार आहे 10 ओहम. 10 लक्षात आलं का? 10. नेक्स्ट, this is point A, this is point B. What is equivalent resistance between A and B? Okay, if these resistances are 5 ohm each, all are 5 ohm. जर असं तुम्हाला सिम्प्लिफाईड डायग्राम काढता येते का बघा, मगाशी जी मेथड सांगितली त्या पद्धतीनं. माझ्याकडे अशा भरपूर सर्किट डायग्राम आहेत, त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. फक्त ह्या कॅपॅसिटरच्या आहेत, जसं रेझिस्टन्सला असतं तसं कॅपॅसिटरला देखील असतं. हे सगळे असे कॉम्प्लिकेटेड तुम्हाला दिसत आहेत ना डायग्राम. एवढ्या सगळ्या डायग्राम तुम्हाला सॉल्व्ह करता आल्या पाहिजेत.
बघा टाइम सेशनचा संपत आलाय आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आता काय येणार आहे. इकडे लक्ष द्या. दिस इज पॉइंट ए. ए पॉइंट डायरेक्टली कुठे जातोय बघा, इथं ए जातोय. ए पॉइंट असे डायरेक्टली काय करा, त्या रेझिस्टन्सच्या एंड पॉइंट पर्यंत न्या. बी पॉइंट इथं आला, हा बी पॉइंट इथं डायरेक्टली इथं आला. हा पॉइंट जो आहे तो ए पण नाही बी पण नाही, मी त्याला नेमिंग करतो सी असं. ठीक आहे, हा जो पॉइंट इथला आहे तो. आता बघा, सगळे रेझिस्टन्स ए बी आणि सी च्या मध्ये जोडायचे आहेत. बघा इथून स्टार्ट करूया. हा 5 ओहम कुठं आहे, ए आणि सी च्या मध्ये, हा संपला. त्याच्यानंतर हा 5 ओहम कुठं आहे, बी आणि सी च्या मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 5 ओहम कुठं आहे, ए आणि सी च्या मध्येच आहे. दिसतोय का, ए आणि सी, ए पॉइंट आणि सी पॉइंट. आणि हा 5 ओहम जो आहे तो कुठं आहे, ए आणि बी च्या मध्ये आहे. लक्षात येत आहे. ही सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम याची होणार आहे. मग आता बघा, हा 5 आणि हा 5 पॅरल आहेत, यांचा इक्विव्हॅलंट किती होणार, 5/2. ओके, 5/2 आणि हा 5 कसे आहेत, हे दोघे सिरीज मध्ये आहेत. या दोघांचा किती येणार आहे, 5/2 + 5 म्हणजे 15/2 येणार. आणि 15/2 आणि शेवटचा हा 5, कारण या सगळ्याचा काय आला, 15/2 आणि 5 हे पॅरल मध्ये आहेत. सो 15/2 × 5 + 15/2 + 5 म्हणजे 75/2 डिवायडेड बाय 25/2. सो आन्सर किती येणार बघा, 3 ओहम इज द आन्सर. 3 ओहम. करेक्ट. काय लक्षात आलं का? हाँ.